जय हरी. एकादश स्कंध भाग 209. 29व्या अध्यायामध्ये निष्काम कर्माबद्दल नाथ महाराज आपल्याला सांगतात की आपल्या वासना तृप्त व्हाव्या ही स्वार्थी वृत्तीच भगवत भक्तीच्या आड येते. त्या वासना भगवंताला अर्पण करणं हा भक्तीचा प्राण आहे. माणूस बुद्धिमान प्राणी आहे, पण त्याची सगळी बुद्धी स्वार्थापायी खर्च होऊन जाते. म्हणून भगवंताला चिकटून कर्म कृष्णार्पण करणाऱ्या बुद्धीला नाथांनी महाबुद्धी म्हणलं आहे. साधकाला ही महाबुद्धी वश करून घ्यावी लागते. भक्तीचा मुळारंभच निर्गुण असल्यानं तिच्यात विघ्न शिरायला अवकाशच नसतो. भक्तीचा आरंभ आणि शेवट निष्कामपणात असल्यानं प्रपंच देखील भक्तीच्या आड येत नाही. व्यवहाराकरता काही प्रयत्न केला आणि तो न फळता व्यर्थ गेला तरीसुद्धा तो ब्रह्मार्पण करावा. शिमग्याच्या सणामध्ये खेळलेला खेळ जर कृष्णार्पण केला तर त्यातून भक्तीच निर्माण होते. आपल्या हातून जे जे चांगलं अथवा वाईट घडलं असेल ते सगळं मनापासून कृष्णार्पण केलं तर त्याचा लेप कर्त्याला लागणार नाही. परंतु मनात फलाची आसक्ती ठेवून तोंडानं वरवर ब्रह्मार्पण म्हणणारे पुष्कळ लोक विनाकारण फसतात. कुणी वेदशास्त्रात निष्णात असणारे बुद्धिमान ज्ञानाच्या अभिमानानं फशी पडतात. कुणी योगाभ्यासी बुद्धिमान सिद्धीच्या वैभवाला बळी पडतात. कुणी कर्माचंच अवडंबर माजवून कर्मामध्ये बुडून जातात. असे नाना प्रकारच्या खटपटी करून पुष्कळ लोक फसतात. परंतु कर्म कृष्णार्पण करून सर्वाभूती भगवत भाव धरण्याची बुद्धी फार थोड्यांच्या ठिकाणी आढळते. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी ईश्वर भाव ठेवून सर्व कर्म ब्रह्मार्पण करणं ही खरी महाबुद्धी होय. तिच्या योगानं साधक स्वतः पूर्ण ब्रह्म बनतात. तेच खरं चतुर समजावं. अनित्य देहाला साधन करून नित्य वस्तू पदरात पाडून घेणं हीच बुद्धिमंतांची श्रेष्ठ बुद्धी होय. यालाच ज्ञानाचा संतोष असं नाव असून परमशुद्ध परमार्थ तो हाच होय. एकादश स्कंधातील सर्व निरूपणांचं रहस्य यात साठवलेलं आहे. हा ब्रह्मसंवाद जो मनापासून श्रवण करेल आणि मनामध्ये ठसवेल तो भोळा आणि अज्ञानी असला तरी ज्ञानी होऊन ब्रह्मस्वरूप होईल. काया वाचा मन घरदार बायको मुलं धन आणि प्राण निष्काम बुद्धीनं भगवंताला अर्पण करणं हे अनन्य भक्ताचं लक्षण आहे. स्वतः अनन्य भक्त होऊन जो ते ज्ञान दुसऱ्याला देऊन त्याला निष्काम करून सोडतो तो शरीरधारी दिसला तरी अवतारीच समजावा. त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये तिळभरही अंतर नसतं. तो अनेक जडजीवांचा उद्धार करतो. भागवतावरील या टीकेचं स्वतःला अध्ययन करवत नसेल तर मनापासून श्रद्धेनं ग्रंथ श्रवण करावा. श्रद्धेनं श्रवण केलं तरी त्याहून मनन अधिक पाहिजे. मननाशिवाय श्रवण व्यर्थ जातं. श्रवण संपलं तरी मनातलं मनन संपू नये. जितकं जितकं श्रवण करावं तितकं तितकं मननही करावं. मननातून हळूहळू भक्ती उत्पन्न होऊन अखेर पराभक्ती प्रगट होते. पराभक्तीतून स्वाभाविक आत्मदर्शन घडतं. आत्मदर्शनानं अविद्येचा लोप होतो आणि जीव शिव बनून त्याला संपूर्ण समाधान लाभतं. आत्मज्ञान झाल्याची खूण हीच की संकल्प विकल्प उत्पन्न होत नाहीत. मोह ममता राहत नाही. मी तूपणा दिसत नाही. कर्मबंधनाची बाधा होत नाही. ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी आढळत नाही. ज्ञानी पुरुषाचा देह प्रारब्धानं कर्माचरण करतो, पण त्याचा अभिमान त्याला होत नाही. मनानं मनपणच मोडून गेल्यानं मी अमुक एक व्यक्ती आहे अशा कल्पनेला ठावच उरत नाही. श्रीकृष्णानं केलेलं आत्मस्थितीचं हे वर्णन ऐकून उद्धवाची देहबुद्धी संपूर्ण विलीन पावली. स्वानंदात निमग्न होऊन त्याचा उद्धवपणाच लयास गेला. त्याची ती अवस्था पाहून श्रीकृष्णाला अत्यंत संतोष झाला. मुलाचे लळे कसे पुरवावे हे जसं आईलाच समजतं तसं शिष्याला स्वानुभव कसा द्यावा हे एक सद्गुरूच जाणतात. श्रीकृष्ण हा नित्य सुखस्वरूप खरा, पण तोही उद्धवाच्या अनुभूतीनं आनंदाच्या परमावधीला पोचला.
शिष्याचा स्वानंद पाहून सद्गुरूंना सुख वाटलं नसतं तर समाजात अध्यात्माची उपदेश परंपराच राहिली नसते. उद्धव ब्रह्मनिष्ठ झालेला पाहून दुसऱ्याला उपदेश कसा करावा हे श्रीकृष्ण आता त्याला समजावून सांगतात. शिष्याचा अधिकार कसा ओळखावा हे समजून सांगतात. अर्थातच शिष्याची लक्षणं सांगतात. व्यवहारात एखादी विद्या हस्तगत करायची असेल तर त्यासाठी विशेष प्रकारची क्षमता लागतेच. हा नियम भगवंताच्या बाबतीत लागू पडतो. आत्मदर्शन होण्यासाठी श्रद्धा नावाची शक्ती विशेष मार्गानं पोचावी लागते. ती ज्यांच्यापाशी मुळातच कमी असते किंवा तिची वाढ करण्याची जिज्ञासा ज्यांना नसते अशा माणसांना परमार्थ ज्ञान पचत नाही. शिवाय देहबुद्धी कमी करणं हे तर आत्मसाधनाचं रहस्य आहे. म्हणून ज्याच्या अंगी सामान्य विरक्ती नाही किंवा जो देह भोगासाठी अगदी आसुसलेला असतो तो अशा माणसाला परमार्थ सांगून उपयोगच होत नाही. शठ, नास्तिक, ढोंगी, सेवा न करणारे, भक्तिहीन आणि उद्धट स्वभावाचे अशा माणसांना भक्तीचा उपदेश करण्याच्या नादी लागू नये. लोक अधिकाधिक जमा होतील असं बाह्यकर्माचं आचरण करणारे, मान सन्मान आणि द्रव्य यथेच्छ मिळवण्याची दांडगी इच्छा असणारे, ढोंगानं भजन करणारे, मोह ममतेनं गिळलेले, देवच मुळी नाही असं म्हणणारे, नास्तिकपणाचं बंड माजवणारे लोक अनुभव घेण्यासाठी अगदी लायक नसल्यामुळं एकादश स्कंदातील हे ज्ञान त्यांना सांगू नये. अनन्य भावानं शरण येणं दूरच राहिलं, पण लबाडीनं दुसऱ्याच्या मनात काय आहे ते काढून घेण्याची प्रवृत्ती ज्याच्या ठिकाणी असते तो माणूस भक्तीला नालायक असतो. आपण फार मोठे आहोत, आपला मोठेपणा कमी होईल या भीतीनं जो गुरुची सेवा करत नाही किंवा आपण उच्चासनावर बसून सेवका करवी जो गुरुची सेवा करवितो, तसंच सद्गुरूपाशी गर्वानं शब्दपांडित्याचा डौल मिरवतो, अशा माणसाला परमार्थ साधत नाही. मी मोठा द्रव्यदान करणारा आहे अशा तोऱ्यानं जो हलक्या कामाला हात लावत नाही किंवा मी श्रीमंत आहे असं समजून गुरुगृहातील हलकं सलकं काम जो करत नाही, हवं तेवढं द्रव्य देतो, मला उपदेश करा अशा समजुतीनं द्रव्य देऊन ब्रह्मज्ञान घेऊ पाहतो, अशा माणसाला चुकूनसुद्धा शिष्य करू नये. गुरुहून ब्रह्म भिन्न नाही. सद्गुरू हा एक मनुष्यच आहे असं समजून सद्गुरूंपेक्षा स्वतःलाच अधिक पवित्र मानतो. अखंड ध्यान करणं हीच आमची गुरुभक्ती आहे अशी थाप मारून जो गुरु सेवा चुकवतो त्याच्या नशिबी परमार्थ नसतो. इतकंच नाही तर गुरुच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा असलेला आणि परमार्थाची आवड असलेला माणूस जर उद्धट असेल, ढोंगीपणाची नम्रता दाखवून दुसऱ्याचे गुणदोष शोधून पाहणारा असेल तर त्याला देखील परमार्थ साधणं अशक्यप्राय होतं. याच्या उलट ज्या माणसाला खरोखर विवेक आणि वैराग्य आवडतात आणि जो मनापासून परमार्थ साधनांचा अभ्यास करतो त्याला हे ज्ञान सांगावं. वैराग्य कडकडीत असलं तरी ते विवेक संपन्न असावं लागतं, तरच ते टिकतं. नाहीतर 4 दिवस वैराग्य करायचं आणि पुन्हा इंद्रिय सुखाकडे वळायचं, अशा माणसाला सांगितलेलं ज्ञान पचत नाही. वैराग्य निघून गेलं की ज्ञानाचा अभिमान तेवढा शिल्लक उरतो. साधन मार्गात 2च अवस्था असतात, एक विरक्ती आणि दुसरी विषयासक्ती. तिसरी अवस्था मुळे नाहीच. यासाठी साधकानं विवेक जागृत ठेवून विरक्ती वाढवीत असावं. स्वतः दोषरहित होऊन दुसऱ्याचे दोष पाहायचं टाळावं. सद्गुरूला अनन्य भावे शरण जावं आणि सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्यास शिकावं. म्हणजे हा म्हणता परमार्थ हाती लागतो. परमार्थामध्ये पावित्र्याला फार महत्त्व असतं. पैशाचा लोभ आणि कामवासना देहाचं आणि मनाचं पावित्र्य नष्ट करतात. म्हणून ज्यानं कामक्रोधावर मात केली, गर्वाला पायधुळी असं तुडवलेलं आहे, लौकिक आणि लज्जा सोडून सद्गुरूंची शरणांगती पत्करली, त्याला
आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत नाही. समाजातील सर्व प्रकारे कमी असणारे लोक जर श्रद्धावान असतील आणि त्यांना खरोखर भगवंताची आवड असेल तर त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश केला असता परमार्थ साधण्यास अडचण येत नाही. पैशाचा लोभ आणि स्त्रियांची संगती साधकांना मोठ्या अडचणीत टाकते. म्हणून साधकानं पैशाचे व्यवहार फार सांभाळून करावे, तसं स्त्रियांना उपदेश करताना फार जपावं. ज्या स्त्रीला अतिशय बडबड करण्याची सवय असते तिच्या तोंडात ब्रह्मज्ञान घुमघुमतं, पण चित्तात वासनेचा धुमाकूळ माजलेला असतो. परक्या पुरुषांना परमार्थ सांगणं जिला गोड वाटतं अशा स्त्रियांना साधकानं कटाक्षानं दूर ठेवावं. वास्तविक स्त्री असो की पुरुष असो, सर्वच ज्याला आत्मस्वरूपानं समान दिसतात अशा सिद्धानेच स्त्रियांना उपदेश करावा. त्यात देखील अधिकार न पाहता उपदेश करू नये. बोलण्यात धीट असून अत्यंत वटवट करणाऱ्या स्त्रीला केलेला आत्मज्ञानाचा उपदेश वाया जातो. ह्याच्या उलट प्रपंचाची हाव सुटल्यामुळं जिला इंद्रिय सुख आवडत नाही, जिच्या मनात खरं वैराग्य असून जिला भक्तीची खरी जिज्ञासा आहे, अशी स्त्री परमार्थाला खरी योग्य समजावी. भोजनाच्या वेळी अतिथी, पती आणि पुत्र जिला सारखे दिसतात, जिच्या मनात पैशाची आणि दागिन्यांची हाव नाही, जिला संसारातून सुटण्याची तळमळ आहे, अशा स्त्रीला परमार्थाचं साधन सांगितलं असता ती काया, वाचा, मन, धन आणि जीवित त्यावरून ओवाळून टाकते आणि पाहता पाहता आत्मज्ञान प्राप्त करून घेते. थोडक्यात काय, स्त्री असो किंवा पुरुष असो, ज्याचे ठाई भगवंताचं खरं प्रेम उत्पन्न होतं त्याला भगवंत हाच चारी पुरुषार्थ बनतो. त्याच्या सर्व वासना भगवंताकडे वळतात आणि अनन्यता साध्य होऊन तो भगवंताशी एकरूप होऊन जातो. जय हरी.